लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत. कार्यकारी संपादक आकाश जळके. मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक अंबड शाखेत मोठा घोटाळा उघडकीस आला असून तारण ठेवलेलं सोनं बदलून सुमारे 96 लाखाहून अधिक किमतीच्या सोन्याची अफरातफर केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात रामप्रसाद जगन्नाथ जाजू शाखा व्यवस्थापक, सोमनाथ मनोहर नसावले शिपाई आणि अंगद गणेश येवले कॅशियर यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 5 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घोटाळ्यात 20 कर्ज खात्यातील सुमारे 62 लाख कर्ज व अंदाजे 97 लाख किमतीचे सोनं संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. बँकेच्या प्रकरणी आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे. हा गुन्हा नेमका काय आहे आणि घटना नेमकी काय आहे, आपण कारवाई काय केली याबाबत? अंबड येथील मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ठेवीदारांनी सोने ठेवले होते. त्यातील काही ठेवीदारांचे सोनं गहाळ झालं म्हणून तक्रार होती. त्यातील तक्रारदार आहेत अमोल गायकवाड यांनी तक्रार दिली. हे एक तक्रार आहे, तर त्याचबरोबर इतर काही जवळपास 23-24 लोकांचे सोनं तारण स्वरूपात ठेवलं होतं. परंतु त्यांनी तिथं बँकेत पैसे भरल्याच्या नंतरही त्यांचं सोनं मिळालं नाही आणि त्यांना सांगितले तुमचं सोनं गहाळ झाले अशा स्वरूपाची तक्रार होती. तक्रारदाराने आपल्याकडे रितसर तक्रार दिली की मी व इतर माझे जे 23-24 लोक आहेत त्यांनी बँकेमध्ये सोनं ठेवलेलं, बँकेतील सगळे जे मॅनेजर आणि बाकी इतर जे सर्व लोक आहेत त्यांनी मिळून संघटन करून आमची फसवणूक केली आणि आमचं सोनं गहाळ केलं म्हणून त्यांनी बँकेचे सर्व कर्मचारी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात रितसर तक्रार दिली. त्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यातील 3 जणांना आपण अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून सखोल तपास चालू आहे. जे 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत ते कोण कोण आहे बँकेची संदर्भात? त्यामध्ये बँकेचे एक मॅनेजर आहेत, एक कॅशियर आहेत आणि एक शिपाई आहे. त्याच्यासोबत 3 आहेत व्यक्ती. आपण त्यांना चौकशी करतो. असा काही प्रकार आढळून आलेला आहे का की ते जे तारण ठेवलेलं सोनं होतं त्याऐवजी बोगस सोनं त्या ठिकाणी ठेवलं आणि ओरिजिनल काढून घेतलं? हां, असं त्यांचं म्हणणं आहे की काही ते जे 22-23 लोकांचे सोनं गेले त्यातील ओरिजिनल सोनं गायब आहे त्या पिशव्यामधलं आणि त्या ठिकाणी डुप्लिकेट सोनं ठेवलेलं आहे. असे अधिक तपास त्याबद्दल चालू आहे. मग ते सोनं कुठून आलं, कुणी कुठं ठेवलं, कोण हा सगळा प्रकार केला याबद्दल अधिक तपास चालू आहे. आणखी त्यामध्ये तपासाच्या दरम्यान तुमची आणखी कोणावर शंका आहे? बँकेचे संचालक मंडळ किंवा इतर कोणी आहे? सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे. तपास जसं पुढे जाईल तसं आपल्याला त्याबद्दल माहिती देईल. तक्रारदार तशी तक्रार नमूद केलेली आहे ना की संचालक मंडळ यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई व्हावी म्हणून. तक्रारदारांनी तक्रार सर्वांविरुद्ध दिलेली आहे. चौकशीमध्ये जसं ज्याचा रोल निष्पन्न होईल त्याच्याप्रमाणे कायदेशीर कारवाई. शंकरराव गायकवाड, राहणार कुकडगाव. तक्रार यासाठी दिली की कोणतं मी सोनं ठेवलं होतं आणि सोनं ठेवल्यानंतर मी इथं आल्याच्या नंतर त्यांना मला माझं सोनं द्या, मी पैसे घेऊन आलो. पण त्यांनी काय केलं, ते म्हणे सोनं तुमचं इथं नाही म्हणून असं माहिती झालं म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथं तक्रार दिली माझं सोनं मिसिंग आहे म्हणून. तर किती सोनं होतं? माझं 5 तोळे 5.5 तोळे सोनं होतं. अच्छा, आणि किती लोन घेतलं होतं? मी 3,53,000 रुपये घेतले. अच्छा, आणि सोन्याची किंमत किती होती? सोन्याची किंमत 7.5 लाख होती. अच्छा, तर याची तक्रार तुम्ही कधी काल दाखल केली का? हो, परदेशी दाखल केली. अच्छा, अंबड पोलिसात. साहेब, मी गरीब माणूस आहे राव. मी रिक्षा चालवतो. माझे 100 रुपयाने मी जमा केले बँकेमध्ये, हे जालना मर्चंटमध्ये. दुसऱ्या बँकेचं लोन करून सनी देवगिरी बँकचं लोन करून सनी याच्यात जमा केले, तर ही बँकच बंद झाली साहेब. चक्र मारून मी परेशान झालो. आता काय करा, आता मला तर काही समजायला लक्षातच येईल नाही. आता तुमचं नाव काय आणि किती रुपये होते या बँकेत? 1 लाख रुपये टाकले म्या. अच्छा, रमेश लक्ष्मण घोलप आहे. मी रोज येतो इथं चक्रा मारतो. माझा काय मी कदरून गेलो आता एक चक्रा मारू